मुंबईच्या राणीबागेत जंगलाची शान असलेल्या वाघाची रुबाबदार चाल आणि नजरेतील दरारा बघण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आतुर असतो. बर्फामध्ये खेळणाऱ्या या पेंग्विन्सची तर गोष्टच न्यारी. या उन्हाळ्याच्या सुट्टीत निसर्गाच्या सान्निध्यात मुलांसोबत वेगवेगळे प्राणी पक्षी बघत मजेशीर दिवस घालवायचा असेल तर हा व्लॉग खास तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबईतील राणीबागेची संपूर्ण माहिती, टायमिंग, एंट्री फी अशी सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. राणीबागेत जाण्यासाठी तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिकडून मध्य रेल्वेतील भायखळा स्थानकावर थांबणारी लोकल ट्रेन पकडून येऊ शकता. भायखळा स्टेशनवर उतरल्यावर 4 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने म्हणजेच भायखळा ईस्टला बाहेर यायचे. इथून चालत फक्त 4-5 मिनिटांच्या अंतरावर राणीबाग आहे. अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे. त्यामुळे राणीबागेत जाण्यासाठी टॅक्सी किंवा बसची गरज लागत नाही. चला तर मग आता आपण राणीबागेत प्रवेश करूयात. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या बागेचे नाव व्हिक्टोरिया गार्डन होते, ज्याचे स्वातंत्र्यानंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असे नामकरण करण्यात आले. राणीबागेत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भला मोठा पार्किंग एरिया दिसतो. जर तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने आला असाल तर या ठिकाणी गाडी पार्क करू शकता. थोडं पुढे आल्यावर उजव्या बाजूलाच तिकीट काउंटर आहे. या ठिकाणी तुम्ही तिकीट काढू शकता. पण सुट्टीच्या दिवशी तिकीट काउंटरवर खूपच गर्दी असते, त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंगचा पर्याय बेस्ट आहे. राणीबागेच्या या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID इत्यादी डिटेल्स टाकून तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. ऑनलाईन तिकीट बुक केल्यावर लगेच असं तिकीट तुम्हाला मिळते. मोबाईलमधूनच हे तिकीट दाखवून तुम्ही आत प्रवेश करू शकता. ऑनलाईन तिकीट बुकिंगची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तिकीट बुक करू शकता. तसेच राणीबागेत जागोजागी या ऑफिशियल वेबसाईटच्या QR कोडचे स्कॅनर लावले आहेत. ते स्कॅन करून देखील तुम्ही तिकीट बुक करू शकता. 3 वर्षांखालील लहान मुलांना आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राणीबागेत मोफत प्रवेश आहे. तर 3 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी 25 रुपये आणि 12 वर्षांवरील नागरिकांसाठी 50 रुपये तिकीट दर आहे. विशेष म्हणजे नवरा बायको आणि 2 मुले अशी फॅमिली असेल तर फक्त 100 रुपयांमध्ये फॅमिली तिकीट तुम्हाला या ठिकाणी मिळते. आत प्रवेश केल्यावर तुम्हाला समोर हा बोर्ड दिसेल. या बोर्डवर सर्व पॉइंट्सचे डायरेक्शन दाखवले आहे. त्याचा फोटो काढून त्यानुसार सर्व स्पॉट्स तुम्ही कव्हर करू शकता. प्राणी संग्रहालयात सर्वप्रथम हा भला मोठा हत्ती दिसतो. लवकरच जंगलाचा राजा सिंह या प्राणी संग्रहालयात येणार आहे असे बोर्ड या ठिकाणी लावले आहेत. कुठे कोणते प्राणी आहेत याचे इंडिकेटर्स जागोजागी लावले आहेत, त्यामुळे लगेच डायरेक्शन समजते. आता आपण चाललोय अस्वल बघायला. अंगभर भरपूर केस असलेले हे मजेशीर अस्वल बघायला लहान मुलांची खूपच गर्दी असते. आपण पाहू शकता 2 अस्वल या ठिकाणी मस्ती करताना दिसत आहेत. प्राण्याचे नाव आणि त्याचे वैशिष्ट्य लिहिलेले बोर्ड्स प्रत्येक प्राण्याजवळ लावलेले आहेत, जे खूपच सोयीस्कर आहे. आपण पाहू शकता सुंदर असा हरणांचा कळप झाडाच्या सावलीत बसलेला आहे. आता आपण चाललोय सगळ्यांना ज्याला बघायची उत्सुकता आहे असा रुबाबदार वाघ बघायला. बराच वेळ वाघ लांब बसून होता, पण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण वाघाला खुणावून काचेजवळ येण्यासाठी बोलवत होतं. शेवटी वाघोबा उठला आणि आपल्या रुबाबदार चालीने स्विमिंग टँकमध्ये एंट्री घेतली. खरंच हे दृश्य बघण्यासारखं होतं. तुमच्या राणीबागेच्या तिकिटाचे पैसे या वाघाच्या एका झलकानेच वसूल होतात. आम्ही ज्या कुतूहलतेने वाघाकडे बघत होतो तेवढ्याच कुतूहलतेने वाघ सुद्धा आम्हाला बघत होता. हा सायबेरियन वाघ असून तो मांजर कुळातील जगातील सर्वात मोठा प्राणी मानला जातो. या प्राणी संग्रहालयातील भिंतींवर सुद्धा झाडं, फुले, पाने यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. हा एक लहानसा दगडी किल्ला या ठिकाणी बांधण्यात आलाय. या ठिकाणी पाण्यामध्ये 2 पाणघोडे अर्थातच हिप्पो आहेत. राणीबागेत हे एक कॅफे आहे जिथे तुम्हाला आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स मिळतात.
तसेच एक भले मोठे फूड कोर्ट देखील आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. राणीबागेची स्थापना 19 नोव्हेंबर 1862 रोजी झाली. यंदा या प्राणी संग्रहालयाला 164 वर्षे पूर्ण होतील. भर दुपारी उन्हामध्ये सुद्धा राणीबागेत सर्वत्र सावली, थंडावा जाणवतो. कारण 60 एकर परिसरात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयात 6500पेक्षा जास्त झाडे आहेत. यातील अनेक झाडे 100 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहेत. आता आपण चाललोय काही वर्षांपूर्वीच या प्राणी संग्रहालयात आणलेल्या विदेशी पाहुण्यांना, अर्थातच हम्बॉल्ट पेंग्विन्सला भेटायला. एक भले मोठे पेंग्विन कक्ष या पेंग्विनसाठी बांधण्यात आले. वाघानंतर सगळ्यात जास्त गर्दी या पेंग्विन कक्षामध्येच असते. पेंग्विन्स बर्फाळ प्रदेशात राहतात, त्यामुळे इथे एक छोटासा बर्फाळ प्रदेशासारखा भाग उभारण्यात आलाय. हे क्यूट पेंग्विन्स बघून बाहेर आल्यावर पेंग्विन कक्षाच्या अगदी बाजूलाच एक मोठे फूड कोर्ट आहे, तिकडे आम्ही चाललोय. वडापाव, मिसळ, इडली, डोसा, पुरी भाजी, चाट आणि थाळी असे महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज असे अनेक पदार्थ या फूड कोर्टमध्ये तुम्हाला मिळतील. आम्ही मसाला डोसा आणि सँडविच ऑर्डर केलं होतं. दोन्हीही खूपच टेस्टी होते. राणीबागेत लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी, सीसॉ अशा अनेक गोष्टी असलेले मोठमोठे गार्डन्स देखील आहेत. त्यामुळे राणीबागेत लहान मुलांना खूपच मजा येते. मोठमोठे हिरवेगार लॉन्स देखील राणीबागेत आहेत. या लॉन्सवर तुम्ही निवांत बसू शकता. मोठमोठ्या आलिशान इमारतींनी वेढलेल्या मुंबईच्या मध्यभागी असलेलं एक निवांत ठिकाण म्हणजेच हे प्राणी संग्रहालय. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी संपूर्ण दिवस या प्राणी संग्रहालयाची मनापासून काळजी घेत असतात. या प्राणी संग्रहालयात आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी एक जागरूक नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे प्राणी संग्रहालय ओपन असते. दर बुधवारी हे प्राणी संग्रहालय बंद असते, म्हणून बुधवार सोडून बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आता आपण चाललोय पक्ष्यांचे नंदनवन बघायला. विविध प्रजातींचे रंगीबेरंगी पक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या कोपऱ्यात झाडाच्या खोडावर बसलाय तो आहे धनेश पक्षी. मलाबार पाईड हॉर्नबिल म्हणून तो ओळखला जातो. या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर हिरवे पोपट, तसेच पांढरे पोपट, राखडी पोपट आणि सैन्य मकाऊ म्हणजेच रंगीबेरंगी मिलिटरी मकाऊ पक्षी देखील पाहायला मिळतात. पाण्यात राहणारे कासव तर आपण पाहिलेच असतील, पण या प्राणी संग्रहालयात जमिनीवर राहणारे कासव देखील आहेत. जमिनीवर राहणाऱ्या या कासवांचे कवच पाण्यातल्या कासवांपेक्षा वेगळे दिसते. तसेच हे कासव शाकाहारी असतात. ते फक्त हिरव्या भाज्या खातात. आता आपण चाललोय क्रोकोडाईल अर्थातच मगर बघायला. काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर एखाद्या भल्या मोठ्या ॲक्वेरियम सारखेच पाण्याचा टँक या ठिकाणी बांधण्यात आलाय. त्यामध्ये काही मगरी या पाण्यात तुम्हाला दिसतील. वीरमाता जिजाबाई भोसले आणि बाल शिवराय यांचे काळ्या पाषाणातील सुंदर स्मारक या प्राणी संग्रहालयात आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प या प्राणी संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे. प्राणी संग्रहालयातील प्राणी पक्षी बघून निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवून आम्ही निघालो. राणीबागेतून बाहेर येताच समोर 2 उंच ख्रिसमस ट्री दिसतात. सूर्यास्तापूर्वी हे दृश्य खूपच छान दिसते. हे जे हत्तीचे शिल्प दिसत आहे ते एलिफंटा केव्ज मधील आहे. ते या प्राणी संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे. प्राणी संग्रहालयाच्या बाजूलाच भाऊदाजी लाड संग्रहालय आहे. इकडे प्राचीन काळातील वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.